नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा एका गोष्टीविषयी माहिती घेणार आहोत जी गोष्ट करण्यासाठी कृषी विभाग असेल, कृषी विद्यापीठ असतील हे सातत्याने जनजागृती करण्याचं काम करत आलेले आहेत। ती म्हणजे बीज प्रक्रिया। परंतु शोकांतिका अशी आहे की फक्त 40 ते 45% शेतकरी हे बीज प्रक्रिया करून पेरणी करताना दिसतात। या 40 ते 45% शेतकऱ्यांमधीलही बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीत नसते की बीज प्रक्रिया कशाची करायची आणि कशासाठी करायची। आजच्या व्हिडिओमध्ये याच विषयी सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या कृषी शास्त्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषी शास्त्र। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि तुरीच्या पिकाला जमिनीतल्या बुरशीपासून आणि किडीपासून दीर्घ काळासाठी म्हणजे पीक काढणीपर्यंत संरक्षण पाहिजे असेल तर त्यासाठी ट्रायकोडर्मा या जीवाणूजन्य बुरशीची आणि मेटारायझम एनिसोप्ली या जीवाणूजन्य कीटकनाशकाची पेरणीच्या 1 ते 2 दिवस आधी बीज प्रक्रिया करावी। बीज प्रक्रिया करताना आधी बुरशीनाशकाची, नंतर कीटकनाशकाची आणि शेवटी रायझोबियमची बीज प्रक्रिया करावी। ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करताना 10 ग्राम ट्रायकोडर्मा, 10 ग्राम गूळ आणि 10 मिली पाणी याप्रमाणे 1 किलो बियाण्यासाठी बीज प्रक्रिया करावी। याचप्रमाणे मेटारायझम एनिसोप्ली या जीवाणूजन्य कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करून ते बियाणं सावलीत सुकवावं आणि त्यानंतरच पेरणी करावी। बीज प्रक्रिया करण्यासाठी या जीवाणूसारखं प्रभावी आणि कमी पैशात येणारं बाजारात दुसरं कुठलंच औषध नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी याला आधी प्राधान्य द्यावं। परंतु बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळते की ही पद्धत शेतकऱ्यांना थोडी किचकट वाटते, तर त्यांच्यासाठी बाजारात बुरशीनाशक अधिक कीटकनाशक एकत्र असलेले औषधं मिळतात। त्यातीलच काही निवडक आणि चांगल्या औषधांची नावं आणि प्रमाण मी तुम्हाला सांगतो, ते लिहून घ्या किंवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा। तर शेतकरी मित्रांनो, बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांपैकी पायरेक्लोस्ट्रॉबिन अधिक थायरम हे 2 घटक असलेलं बुरशीनाशक आणि क्लोथियानिडिन हे 1 कीटकनाशक एकत्र असलेलं PCT 410 हे 2.5 मिली प्रमाणे 2.5 मिली पाण्यात एकत्र करून 1 किलो बियाण्याला लावावं। यानंतर ॲझोक्सिस्ट्रॉबिन अधिक थिओफेनेट मिथिल हे 2 बुरशीनाशक आणि थायमेथॉक्झाम हे 1 कीटकनाशक एकत्र असलेलं इलेक्ट्रॉन 4 मिली प्रमाणे 1 किलो बियाण्यासाठी वापरावं। शेतकरी मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला घटक सुद्धा सांगितलेले आहे, त्यामुळे हेच घटक असलेलं इतर कोणत्याही चांगल्या कंपनीचं औषध तुम्ही बीज प्रक्रिया करण्यासाठी वापरू शकता। आणि जर तुम्हाला सोयाबीन आणि तुरीच्या पिकासाठी फक्त बुरशीनाशकाचीच जर बीज प्रक्रिया करायची असेल तर बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांपैकी थिओफेनेट मिथिल अधिक पायरेक्लोस्ट्रॉबिन हे 2 घटक असलेलं झेलोरा हे उत्तम बुरशीनाशक 2 मिली प्रमाणे 8 मिली पाण्यात एकत्र करून 1 किलो बियाण्याला लावावं। या बुरशीनाशकाच्या तोडीस तोड बुरशीनाशक म्हणजे पेनफ्लुफेन अधिक ट्रायफ्लॉक्सिस्ट्रॉबिन हे 2 घटक असलेलं एव्हरगोल एक्सटेंड, जे की तुम्हाला 1 मिली प्रमाणे 5 मिली पाण्यात एकत्र करून 1 किलो बियाण्यासाठी बीज प्रक्रिया करायची आहे। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही यापैकी कोणतंही एक औषध घेऊन बीज प्रक्रिया करू शकता, ज्यामुळे फायटोप्थोरा, विल्ट यासारख्या बुरशीपासून, त्याचबरोबर वाळवी आणि हुमणी अळी यासारख्या किडीपासून बियाण्याचं संरक्षण होईल। शेतकरी मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या कृषी शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।